नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून आणि खूप खूप सहर्ष स्वागत. बघा, आज आपला हा व्हिडिओ घेताना आनंद असा होतोय की बघा, कालच आपले 26 जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे पेपर झाले. तर आपली ही चालू घडामोडीची जी स्पेशल बॅच आहे ना, या बॅच मधले आपले जवळजवळ 99% प्रश्न जसेच्या तसे ॲज इट इज सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. बघा, आपल्याला माहिती की चालू घडामोडी हे आपले काय आहे, मेरिट ठरवणारे टर्निंगचे प्रश्न आहेत. कारण तिथेच आपलं मेरिट ठरतंय आणि आपल्या ह्या बॅच मधून 99% प्रश्न जसेच्या तसे आलेले आहेत बघा. आणि ही आपली बॅच आहे, ही आता सध्या ऑफर प्राइस चालू आहे 49 रुपये. लवकरच हिची किंमत 300 रुपये होणार आहेत. तर बघा, आपल्याला आपलं नोकरीचं स्वप्न, वर्दीचं स्वप्न साकार करायचं असेल, आपले पैकीचे पैकी मार्क्स घ्यायचे असेल, तर आपली चालू घडामोडीची स्पेशल बॅच आहे लक्षदीप अकॅडमीची. तुम्हाला खरं वाटणार नाही, तर बघा, काल जो प्रश्न आलेला आहे, कोल्हापूर झालं, सोलापूर असेल, जळगाव असेल, अकोला असेल, पालघर असेल, असे 26 जिल्ह्यांचे पेपर झालेत आपले. त्याच्यापैकी काही निवडक प्रश्न बघा घेतलेत आपण. कोल्हापूरला विचारलेला प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, आपलं जे ऑनलाईन लेक्चर होतात त्याच्यामध्ये हा प्रश्न आपला झालेला आहे की आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. पुन्हा बघा, अजून कोल्हापूरलाच विचारलेला प्रश्न आहे की 67वी आवृत्ती झाली जी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण? बघा, प्रश्न ॲज इट इज आलेला इथे, पृथ्वीराज मोहोळ, पुणे. त्यानंतर बघा, नेक्स्ट पुन्हा कोल्हापूरलाच विचारलेला प्रश्न आहे, कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो? बघा, आपल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये झालेलं आहे. राष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो? 12 जानेवारी. आणि जयंती कोणाची असते? स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. बघा, पुन्हा अजून कोल्हापूरलाच विचारलेला प्रश्न आहे की 21वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा हे कोठे आणि कधी आयोजित केले होते? बघा, पणजी, गोवा. आहे का? ॲज इट इज आपले प्रश्न जसेच्या तसे आले आणि हेच प्रश्न आपले मेरिट ठरवणारे असतात. कारण मराठी आपल्याला ठरलेलं आहे, गणित बुद्धिमत्ता ठरलेलं आहे, जीके माहिती आहे, पण अपडेट राहावं लागतं ते चालू घडामोडीमध्येच. पुन्हा दुसरा प्रश्न आहे बघा इथे, वंदे मातरम या गीताला. तोही प्रश्न आपला ॲज इट इज रिपीट झालेला आहे. वंदे मातरम या गीताला आपल्या नोट्स मध्ये लिहिलंय बघा, हे 150 वर्ष पूर्ण झालेली. किती? 150 वर्ष पूर्ण झालेली. हा कोल्हापूरला विचारलेला प्रश्न, हा कोल्हापूरला विचारलाय. त्याचबरोबर इतर अजूनही आहे बघा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते. बघा, आपला ऑनलाईन मध्ये घेतलेला प्रश्न ॲज इट इज जसाच्या तसा आलेला आहे. जसं इथे रश्मी शुक्ला असतील, माजी महासंचालक आहेत त्या. आता इथे पालघरला विचारलेला प्रश्न आहे. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल एवढेच आले का कोल्हापूरला? तर कोल्हापूरला याच्या व्यतिरिक्त बघा, कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे, हाही प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत झालेला आहे. त्याच्यानंतर अजून प्रश्न, नामिबियातून म्हणजे 2022 साली प्रथम कोणत्या देशातून चित्ते आणण्यात आले? तर नामिबिया देशातून. हाही प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये, आपल्या बॅच मध्ये हे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. हे सगळे प्रश्न पुन्हा बघा, सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? हाही आपल्या बॅच मध्ये झालेला प्रश्न आहे ऑनलाईन मध्ये. इथे मी निवडक प्रश्न घेतले कारण कालपासून पेपर झालेत, वारंवार मुलांचे फोन येतात, फोन अटेंड करावे लागतात, ऑनलाईन ऑफलाईन सगळेच लेक्चर बघावे लागतात. तर मी त्यातले काहीच इथं स्क्रीनशॉट घेतले आणि तुम्हाला दाखवते. बघा, कोल्हापूर बघितलं, त्याचबरोबर पालघरला पण विचारलेला प्रश्न आहे. फक्त कोल्हापूरच नाही, तर 26 जिल्ह्यांमध्ये जेवढे 26 जिल्ह्यांचे पेपर झाले त्या सगळ्या पेपरमध्ये आपल्या बॅच मधले ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. T20 क्रिकेट विश्वचषक 2026 आत्ताच मार्च महिन्यामध्ये झालेला प्रश्न, जी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता? बघा, इथे उत्तर दिसतंय आपलं ऑनलाईन लेक्चरला. पुन्हा पालघरलाच विचारलेला प्रश्न बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? बघा, सूर्यकांत मदन शर्मा, ऑनलाईनच्या लेक्चरला. नेक्स्ट पुन्हा पालघरचाच प्रश्न आहे, भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता? बघा, पालघर, बालोद, उज्जैन, रत्नागिरी. आलंय का? याचं उत्तर काय? बालोद, छत्तीसगड. हाही प्रश्न आपल्या बॅच मध्ये होता. पालघरला पुन्हा विचारलेला प्रश्न, जे पद्म पुरस्कार जाहीर झाले, तर पालघर जिल्ह्यातल्या भिकल्या लाडका धिंडा यांना कोणत्या वादपासाठी? तर बघा, इथे तारपा दिलेलं, इथे तारपा वादकसाठी मिळालेला पद्म पुरस्कार. त्याच्यानंतर पुन्हा अजून प्रश्न आहे बघा,
अकोला, आता कोल्हापूर झालं, पालघर झालं, अकोला जिल्ह्यालाही प्रश्न विचारला आहे. कोणता दिवस हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो? बघा, 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पुन्हा अकोल्यालाच विचारलेला प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026. बघा, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 महाराष्ट्र कालावधी पण सांगितलेला होता आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये झालेला होता, हेही आपण तिथे तोंडी सांगितलेलं होतं. नेक्स्ट बघा, जसं हे प्रश्न सांगितले कोणत्या जिल्ह्याला आले, तर जे जे आपल्याला प्रश्नपत्रिकांमध्ये दिसतात त्याचे स्क्रीनशॉट घेतले. बघा, यासारखे असंख्य प्रश्न आपल्या बॅच मधले इथे आलेले आहेत. वेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिले? त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला? ने अलीकडेच कोणत्या भारतीय कप सिरपला निकृष्ट दर्जाचे घोषित केले आहे? 2025 सी.डी. देशमुख म्हणजे आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण? बघा, हाही प्रश्न आपल्याला विचारलेला आहे इथे आणि तो आपल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये झालेला आहे. पुन्हा बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? एलिना रायबाकिना. ऑनलाईन मध्ये लेक्चरला झालेले असे बरेचसे प्रश्न आपले ऍज इट इज जसेच्या तसे रिपीट झाले. इथे मी तुम्हाला फक्त 2-3 जिल्ह्यांची झलक दाखवलेली आहे. असे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही प्रश्नपत्रिका ओपन करून बघा आणि आपल्या बॅच मधले प्रश्न बघा, ऍज इट इज जसेच्या तसे आले. आपलं नोकरीचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपला नंबर आहे 8329603029 या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आपलं लक्षदीप अकॅडमीचं जे काही चालू घडामोडीचं ऍप आहे, बॅच आहे आपली, ती लवकर घ्यायची आहे. आणि अजूनही वेळ गेली नाही आहे, अजूनही इतर जिल्हे बाकी आहेत. फक्त 26 जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत आणि बाकीचे जे आहे ना, इथे आपले 99% प्रश्न जसेच्या तसे आले ना. आता 100% येणार आहे. एखादा असा प्रश्न असेल की तो आलाय वेगळा, पण आता मी गॅरंटी देते की 100% प्रश्न आपल्या बॅच मधलेच येणार, कारण आपल्या बॅच मधलेच झालेले प्रश्न ऍज इट इज सर्व जिल्ह्यांमध्ये झालेले आहे. जर आपलं मनापासून वर्दीचं स्वप्न साकार करायचं असेल तर लवकरात लवकर या नंबरला कॉन्टॅक्ट साधायचा आहे आणि आपल्याला पाहिजे असलेली चालू घडामोडीची बॅच घेऊन एकही मार्क जाऊ न देता आपलं स्वप्न साकार करायचं आहे. धन्यवाद.